या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहोत नवरात्रीची नवदुर्गा सिरीज। 3 नवदुर्गा आपण पाहिल्या। आजचा चौथा दिवस। तर आजच्या चौथ्या दिवसाच्या नवदुर्गा कोण आहेत? कालच्या भागातल्या नवदुर्गा होत्या सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं। तर ह्याला जोडूनच आजच्या आपल्या चौथ्या नवदुर्गा आहेत, ज्यांनी शिकून मोठं व्हायचं स्वप्न बघितलं। आणि आपल्या चौथ्या दिवशीच्या चौथ्या नवदुर्गा आहेत डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी। हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर। पण यांचाही प्रवास काही सोपा नव्हता। तर ह्या आजच्या भागात आपण त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत, त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि त्यांचं कॅरेक्टर काय इतकं इन्स्पायरिंग आहे तेही आपण पाहणार आहोत। मी सर्वात आधी एक रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ जोडीने बघा, म्हणजे नवरा आणि बायको दोघांनी मिळून बघा, किंवा घरात मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवा। का? तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की समजेल। तर डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 साली झाला। त्यांचं बालपणीचं नाव यमुना। वयाच्या अगदी 9व्या वर्षी त्यांचं गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झालं। त्यांच्या लग्नाच्या वेळी एक गंमत झाली। गंमत म्हणजे काय? आज आपण पाहतो की ज्या वेळेला लग्नाचे डिस्कशन होतात, अजूनही देण्या घेण्यावरती डिस्कशन होतात आणि सगळं जुळून येत असतानाही फक्त देण्या घेण्याच्या क्लॅशेसवर ना लग्न मोडतात। पण त्यावेळेला गोपाळरावांनी एक कंडिशन घातली की मी लग्न करीन, पण माझी एक अट आहे की मी माझ्या पत्नीला पुढे शिकवणार। तिने शिकायची तयारी दाखवायला पाहिजे, ही माझी एकच अट आहे, बाकी मला काही नको बस। तर 9व्या वर्षी यमुनाबाईंचं लग्न झालं आणि लग्नानंतर गोपाळरावांनी त्यांचं नाव ठेवलं आनंदी, आणि म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्या नावाने। जसं मी तुम्हाला सांगितलं की गोपाळरावांची कंडिशन होती की शिकायला पाहिजे। त्या काळात जरी लहान वयात लग्न होत असली तरी अशी अपेक्षा असायची की त्या मुलींनी घरातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या सांभाळाव्या, म्हणजे काय, घरातली कामं करावी। तर त्यामुळे आनंदीबाईंना अभ्यासासाठी तितकासा वेळ मिळत नव्हता, किंवा दिवसभर काम करून थकल्यानंतर तितकासा त्यांना अभ्यास करूसा वाटत नव्हता। पण ह्याच्यावरून गोपाळराव त्यांना ओरडायचे नाही, अभ्यास करायलाच पाहिजे। पुढे त्यांच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉइंट आला। तर झालं काय, 14व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला। पण ते मूल जेमतेम 10 दिवस जगलं, म्हणजे 10 दिवसांनी त्यांचं ते बाळ गेलं। आणि ती गोष्ट आनंदीबाईंना अतिशय लागली। बाळ गेल्यावर दुःख होणारच, पण त्यांना त्याचं कारण समजलं। कारण असं होतं की त्यांना प्रेग्नन्सी पिरियडमध्ये योग्य ते वैद्यकीय उपचार मिळाले नाही, म्हणजे त्यावेळेला मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नव्हती व्यवस्थित। आणि जरी काही पुरुष वैद्य किंवा डॉक्टर जरी असले तर असे प्रॉब्लेम्स बायका त्या लोकांपुढे अशा ओपनली सांगत नव्हते। म्हणून काय झालं, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे त्यावेळेतले प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट झाले नाही। त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागले, हेल्थ इश्यूज फेस करावे लागले, आणि त्यामुळे त्यांचं बाळ 10 दिवसातच गेलं। पण त्यांनी ठरवलं की जो प्रॉब्लेम मी फेस केला तो इन फ्युचर इतर बायकांना फेस करायला लागू नये, आणि त्यासाठी मी भरपूर अभ्यास करणार, मन लावून अभ्यास करणार, आणि मी डॉक्टर होणार। त्यावेळेला त्यांनी तो निश्चय घेतला आणि आनंदीबाईंचा हा निर्णय ऐकून गोपाळरावांनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं। ठीक आहे, डॉक्टर व्हायचे, मी पाहिजे ती मदत तुला करीन, पाहिजे ती साथ तुला देईन। त्यावेळेला सामाजिक आणि आर्थिक दोन्ही प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर होते, कारण वैद्यकीय शिक्षण नीटचं इथे उपलब्ध नव्हतं। तर गोपाळरावांची अशी इच्छा होती की आनंदीबाईंनी अमेरिकेला जाऊन शिक्षण घ्यावं। आनंदीबाई आधी तयार नव्हत्या, पण डॉक्टर व्हायचं होतं, तर ठीक आहे, त्यांनी अमेरिकेला जाऊन आपली डॉक्टरेट डिग्री पूर्ण केली।
जसं मी सांगितलं की सामाजिक अडचणी भरपूर आल्या. आधीच स्त्री शिक्षणाला विरोध होता, त्यात डॉक्टर, त्यात बायकोला एकटीला परदेशात पाठवणं, या अनेक गोष्टींचा सामना या जोडप्याला करावा लागला. पण हे सगळ्या गोष्टी फेस करून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि आनंदीबाई डॉक्टर झाल्या. पण त्यांचं स्वप्न होतं की डॉक्टर बनून प्रॅक्टिस करावी. हे स्वप्न त्यांचं अपूर्ण राहिलं. त्या डॉक्टर झाल्या पण प्रॅक्टिस नाही करू शकल्या. का? कारण 26 फेब्रुवारी 1887 ह्या दिवशी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. जेमतेम 22 वर्षाचं आयुष्य, होय अगदी जेमतेम 22 वर्षाचं आयुष्य त्या जगल्या. पण आज पूर्ण जग त्यांना ओळखतंय. डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ही स्टोरी का इन्स्पायरिंग आहे. आपण बऱ्याचदा आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, मग ते सॉर्ट आउट कसे करायचे हा विचार करण्यापेक्षा आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती, व्यक्तीवरती त्याची जबाबदारी टाकून मोकळं होतं की ह्याच्यामुळे असं झालं, त्या गोष्टीमुळे असं झालं, हे जर असं राहिलं असतं तर असं झालं नसतं माझ्या लाईफमध्ये. पण आनंदीबाईंनी अशा विचारांमध्ये वेळ न दवडता, असे विचार करून स्वतःला त्रास करून न घेता त्यांनी विचार केला की ह्याला एकच उपाय आहे की महिला डॉक्टर उपलब्ध व्हायला पाहिजेत. म्हणजे त्या प्रॉब्लेमवर करेक्ट सोल्युशन काय एक्सपेक्टेड आहे हे त्यांनी शोधून काढलं. जरी त्यांना तो धक्का बसला होता, अतिशय त्या दुःखात होत्या, पण त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काय आहे. आज माझ्यावर जी वेळ आली ती इतर बायकांवर उद्या येऊ नये, त्यासाठी आता मी काय करू शकते हा त्यांनी विचार केला. तर ही एक गोष्ट त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला स्त्री शिक्षण समाजात योग्य मानलं जात नव्हतं, त्यावेळेला आपल्या पत्नीला डॉक्टर होण्यासाठी साथ द्यायचा निर्णय जो गोपाळरावांनी घेतला तोही अगदी अप्रिशिएट करण्यासारखा आहे. इव्हन आजच्या काळामध्ये बायकोचा पगार थोडासा जास्त असला किंवा बायको थोडी जास्त शिकलेली असली तरी अजूनही आपल्या समाजात बरेचसे पुरुष मान्य करत नाही किंवा कुठेतरी तो मेल इगो तर एक्सेप्ट करत नाही. तर त्यावेळेला गोपाळरावांनी जी साथ त्यांना दिली, इट्स रिअली हायली अप्रिशिएबल. परत परदेशात एकटीला पाठवणं त्या काळात इन 19th सेंचुरी हेही सोपं नव्हतं. हा निर्णय घेणंही त्यावेळेला सोपं नव्हतं. सोपं नव्हतं म्हणजे समाजाच्या दृष्टीने फार कठीण होतं. पण तोही निर्णय त्यांनी घेतला. आनंदीबाईंना अमेरिकेला पाठवलं आणि त्या डॉक्टर होऊन आल्या. तर जसं मी सांगितलं की ही स्टोरी का इन्स्पायरिंग आहे की लाईफमध्ये आपल्या प्रॉब्लेम्स येतात. तर हा प्रॉब्लेम फक्त आपल्यावरच नाही, इतरांवरही कुणावरही आलेला असू शकतो किंवा इन फ्युचर येऊ शकतो. तर जो प्रॉब्लेम आपल्यावर आला तो इन फ्युचर कोणावर येऊ नये त्याच्यासाठी आपण काय करू शकतो असं किती जण विचार करतात. आज नवऱ्याला जर प्रोग्रेस करायचं असेल तर बायकोची साथ ही ग्रँटेड घेतली जाते, म्हणजे ते तिचं कर्तव्यच आहे. पण जर बायकोचं काही जर मोठं स्वप्न असेल तर तिलाही साथ देणं तितकंच आवश्यक आहे किंवा तेही तुमचं कर्तव्य आहे असं किती पुरुष विचार करतात. बदलतोय समाज, बदलतोय, मी मान्य करते. खरंच मी पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच बघते, खूप बघते. साथ देणारेही तितकेच आहेत. पण जसं आजच्या काळामध्ये रिझल्ट एक्सपेक्टेड आहे, जसं आपण म्हणतो की समाज शिकतोय, पुढे जातोय, प्रोग्रेस करतोय, पण विचारांमध्ये तितकासा प्रोग्रेस अजूनही दिसून येत नाहीये. तर मला वाटतं जसं आपण मॉडर्नाइज होतोय शिक्षणाच्या बाबतीत, तसं विचारांच्या बाबतीतही थोडंफार मॉडर्नाइज व्हायला पाहिजे, त्याची जास्त गरज आहे. तर अशा ह्या आपल्या चौथ्या नवदुर्गा डॉक्टर आनंदीबाई जोशी. खरंच खूप गोष्टी ह्यांच्याकडनं शिकण्यासारख्या होत्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू, त्या डॉक्टर झाल्या आणि जसं सांगितलं की त्यांचं आयुष्य जेमतेम 22 वर्ष त्या प्रॅक्टिस नाही करू शकल्या. मग एक एकदा असं वाटतं की एवढा त्यांनी त्रास घेतला, त्या डॉक्टर झाल्या, काय उपयोग झाला? उपयोग झाला, मोठा उपयोग झाला. मुली मोठी स्वप्न बघायला शिकल्या. ज्या मुलींना
शिकून मोठं व्हायचंय, काहीतरी अचीव्ह करायचंय, त्यांच्यासाठी त्या एक इन्स्पायरिंग कॅरेक्टर ठरल्या. डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट असं म्हणतात की आपल्यासमोर एक गोल असतो, तिथे आपण आज ना उद्या पोहोचतो, पण तुमची जी जर्नी असते ती जास्त इन्स्पायरिंग असायला पाहिजे. त्या जर्नीत नाही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची ही लाईफ जर्नी जी आहे ना तीच खूप इन्स्पायरिंग आहे. तीच बऱ्याच जणांना अगदी खूप छान इन्स्पिरेशन देऊन जातात. मला स्वतःला पर्सनली ह्यांची ही लाईफ स्टोरी खूप आवडते. एक इन्स्पायरिंग कॅरेक्टर आहेत त्या. आपली स्वप्न कशी पूर्ण करावी, त्याच्यासाठी कसं झटावं, कसे कष्ट घ्यावे हे शिकावं तर डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याकडनं, आणि आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ कशी द्यायची हे शिकावं तर गोपाळराव जोशी यांच्याकडनं. तर अशा ह्या आपल्या चौथ्या नवदुर्गा डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी. तर अशा ह्या इन्स्पायरिंग व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा. आणि हो, हे जे इन्स्पायरिंग व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर आपल्या उद्याच्या दिवसाची नवदुर्गा कोण आहे ही सिरीज आपली दसऱ्यापर्यंत चालणार आहे, विजयादशमीपर्यंत चालणार आहे. अजून बऱ्याच नवदुर्गा आपल्याला बघायच्यात. तर उद्याची नवदुर्गा कोण असणार आहे हे पाहण्यासाठी भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.